भाजीचा। आणि इथे भाजी पण रेडी झाली आहे, मस्त अशी रस्सेदार भाजी भोगीची झाली। आता बंद करूया। हाय गाईज, आणि माझ्या व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आहे भोगी। तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून भोगीच्या खूप 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 शुभेच्छा। आणि आज मम्मी दुपारच्या जेवणासाठी बनवते भोगीची मिक्स भाजी, आणि बाकी सगळं जेवण झालेलं आहे, तर फक्त भाजी राहिली आणि भाकरी ना मम्मी, तर ती आता मम्मी बनवते। तर ते मी तुम्हाला आता दाखवते, तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहावा। तर हे बघा, इथे सगळं मम्मीने भाज्या घेतल्यात। तर मम्मी कसल्या कसली भाजी आहे? हे ओले मटर आहे, हा मटाराचे सोलून घेतले, ओला हरभरा सोलून घेतलाय, हा ओला पावटा सोलून घेतलाय, आणि हे घेवड्याची शेंग सोलून घेतले, म्हणजे जून शेंग असतात ना, असं आतमध्ये असतात हे दाणे, आणि हे तेच आहे। आणि हे कवळ्या शेंगा ते तोडून घेतलेले, हे घेवड्याचे शेंगा जून घ्यायचे नाही तो, म्हणून हे असं त्याचे ते दाणे आहेत। गाजर, हे गाजर कापून घेतले सोलून, शेवग्याची शेंग घेतली, कांद्याची पात, ओल्या कांद्याची पात, आणि आता ओला लसूण नाही आपल्याकडे म्हणून लसूण घेतलाय, शेंगदाणे घेतले, ते भिजत घातले होते, भिजत घातलेले शेंगदाणे, ओलं खोबरं, आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट, आणि तीळ, सफेद तीळ, ते भाकरीसाठी ना, भाकरीसाठी। आता आपण काय करूया, पहिला फोडणीला देऊया। आता हे सगळं आपण ना एकत्र करायचं, धुवून फोडणीला द्यायचंय ना ते, म्हणजे एकत्र, धुवून नाही घेतलेले, आता धुवायचं पाण्यातून। आणि लसूण आणि हे आहे ना, हे आपण एकत्र हे वाटायचं आहे, आणि थोडेसे सफेद तीळ, आणि हे वांगा आणि बटाटा घेतलाय कापून, वांगा आणि बटाटा, तो पण एकत्र करायचा, आणि आता हे धुवून घ्यायचं। आणि हे तीळ थोडे आणि लसूण थोडं लावून मिक्सरला लावते, ओलंच घेते, ओलं खोबरं, तीळ, ओलं खोबरं, सफेद तीळ थोडेसे, आणि लसूण हे लावून घेते। थोडीशी कोथिंबीर पण घ्यायची, धुवून घेतली आहे, थोडीशी टाकायची याच्यात, ओलीच आहे ना ती, भाजीतच येते। फक्त आपण ह्याच्यामध्ये सुकं खोबरं नाही घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलंय ना ओल्या भाज्यांचं। तर हे थोडं मी लावते मिक्सरला। तर हे बघा, इथे मम्मीने असं हे मिक्सरला लावून घेतलंय। आता इथे मम्मीने कढई तापत ठेवली आहे, तर आता इथे तेल तापलंय, आणि आता मम्मी याच्यामध्ये जिरं मोहरी टाकतेस ना, जिरं मोहरी टाकली मम्मीने। नाही ना घेतलाय सुका कांदा, पात घेतली ना कांद्याची, हीच आपण फोडणीला देणार आहे। कांद्याची पातच फोडणीला द्यायची, म्हणजे कांदा असतो ना, त्याची पात आणि हे चिरून घेतलं, हेच फोडणीला द्यायचं आता आपण। आता हळद टाकली मम्मीने, हे आपण ओलं खोबरं आणि लसूण, मगाशी जे वाटलं होतं ते त्याच्यात टाकायचं। आपण याच्यात आलं वगैरे काही घातलेलं नाही, फक्त लसूण आणि कोथिंबीर, ओलं खोबरं आणि थोडेसे तीळ टाकलेले ना, काय टाकलेलं, सफेद तीळ, थोडेसे सफेद तीळ।
कलर कसला भारी दिसतोय मस्त. आणि थोडासा ना खडा मसाल्याची पावडर करून घेतलेली आहे मी, म्हणजे गरम मसाला. हा मी घरी, मम्मीने घरी गरम मसाला केलाय तो टाकते. हा टाकते त्याच्यात. आता आपण ही भाजी आहे ना धुतलेली ती टाकूया. आधी तिखट टाकूया. आता इकडे लाल तिखट टाकते मम्मी. हा पण घरगुतीच मसाला हा पण आमचा घरगुतीच आहे लाल तिखट. आपण भाजी टाकूया. आणि आता ही भिजवलेली भाजी, भिजवलेली म्हणजे धुवून घेतली सगळी मिक्स भाजी आहे ती आता मम्मीने टाकली फोडणीला. तर आता हे मम्मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. कलर छान आलाय ना. कलर छान दिसतो. आणि आता त्याच्यावर आपण हा शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला टाकायचा. आता शेंगदाण्याचं कूट टाकला मम्मीने, थोडासाच घेतलं. थोडं टाकलं, अख्खे शेंगदाणे टाकले. हा त्याच्यामुळे. मीठ टाकायचं चवीपुरतं. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकलं मम्मीने. मस्त. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर म्हणजे पाणी वतते त्याच्यात. हा त्याच्यामध्ये आपण पाणी वतायचं. थोडासा रसा ठेवायचा शिजल्यानंतर. शिजायला हवा, म्हणजे पूर्ण सुकी नाही करायची. नाही करतात सुकी सुद्धा आपण, पण आपण रस थोडासा रसा ठेवायचा. हा छान लागतो. कलर भारी वाटतोय. आता झाकण ठेवूया. झाकण ठेवून शिजायला द्यायचं. हो. तरी किती मिनिटं लागतील? शिजेपर्यंत ठेवायचं 15-1 मिनिट. लागतील. शेंगा, बटाटा, वांग वगैरे आहे सगळं. तर आता आपण ना भाजी शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कशी दिसते भाजी ते. तर आता इकडे ना भाजी शिजेपर्यंत मम्मी आता एका साईडला भाकरी करून घेणार आहे. तर मम्मी कसली भाकरी करणार आहे? बाजरीची भाकरी करणार. बाजरीची भाकरी तीळ लावून. हा तीळ लावलेली बाजरीची भाकरी करणार आहे मम्मी. तर ती आता आपण बघूया. तर हे बघा आता मम्मी इथे बाजरीचं पीठ भिजवते भाकरीसाठी. मळायचं असं. तर आता हे पीठ भिजवून झालंय आणि आता मम्मी भाकरी करायला घेते. पिल्लू बघा आता ह्याला ना असे तीळ लावायचे आणि तीळ लावून थापायची. हलक्या हाताने. हलक्या हाताने म्हणजे चिकटले पाहिजे.
खाली. हो. ते तव्यावरती टाकणार. तर आता इथे भाकरी पण भाजते आणि एका साईडला तुम्ही बघू शकता इथे भाजी पण शिजते मस्त. झाली असेल काय मम्मी? हा झाली आहे. मस्त वास आला भाजीचा. आणि इथे भाजी पण रेडी झाली आहे. मस्त अशी रस्सेदार भाजी भोगीची झाली. आता बंद करूया. बंद करू गॅस? नाही, तिकडे ठेवूया. हे खाली पण तीळ टाकले खाली थोडेसे मी. आता ही मम्मी दुसरी पण भाकरी करून घेतीये. बनवते. ते हे बघा इकडे ही भाकरी बघा कशी फुगते ती. मस्त फुगली. आणि ना हे बघा हे तीळ पण बघा मस्त असे भाजले आहेत त्या भाकरी सोबत. मस्त दिसतात. तर बघा इकडे दुसरी पण भाकरी तयार आहे, म्हणजे बनवून झाली आहे. आता ही पण भाजून घेऊया. आता ही पण मम्मी भाजून घेतीये. तर हे बघा आता इथे भाजी तयार आहे. तर मम्मी आता ते ताटामध्ये सगळं काढून घेतीये भाजी. आणि इकडे 2 भाकऱ्या पण तयार झाल्यात. हे बघा मस्त दिसते भाजी. आता हे मम्मी काढून घेतीये. हे बघा इकडे भाजी काढून घेतली आहे मस्त. आणि इथे मम्मीने ठेवले कांद्याची पात. कांदे 2 ठेवले ओले. ओले कांद्याची पात आणि थोडीशी बोरं ठेवले. तीळ ठेवते. म्हणजे सगळं झालं ते. आणि एक ठेवलाय 2 तिळाचे लाडू ठेवलेत. हे आता हेच मम्मी दाखवणार आहेस ना देवाला तू नैवेद्य? मी हे देवाला ठेवणार तसंच. तर आता हे पहिलं आधी मम्मी आता हे देवाला ठेवणार आहे, देवाला दाखवणार. तर हे बघा किती भारी वाटतंय मस्त. तर अशी भोगीची भाजी, मिक्स भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी तयार आहे. आणि तुम्ही बघितलं ती कशी दिसते ती. आणि मम्मी आता गेली आहे देवाला भाजी आणि भाकरी ते पूर्ण ताट घेऊन गेले देवाला, आधी देवाला दाखवायला. त्यानंतर मग आता आम्ही जेवणार. तर माझा जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका, कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बाय बाय.